बघून कळलंच असेल तुम्हाला आज आपण कुठली रेसिपी बनवतोय। तर आज आपण बनवतोय मस्त असा गाजर हलवा, जो 8-10 दिवस मस्त असा टिकतो। चला तर मग रेसिपी बघूया। तर गाजर हलवा बनवण्यासाठी मी इथं कढईमध्ये 1 चमचा तूप घातलंय आणि त्यात ड्राय फ्रूट्स घालून घेतले। तर सुका मेवामध्ये मी काजू, बदाम आणि मनुके घेतलेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरे कोणतेही ड्राय फ्रूट्स घेऊ शकता। नंतर त्यात मी जे गाजर किसून घेतलं होतं ते गाजर घालून घ्यायचे। तर मी इथं अंदाजे 600 ग्रॅम इतकं गाजराचा किस घेतला होता। तो छान हातात तुपात परतवून घ्यायचा। त्यातलं थोडंसं मॉइश्चर कमी होऊन द्यायचं, इतका तो तुपात छान परतवून घ्यायचा, म्हणजे आपल्या गाजर हलव्याला छान अशी टेस्ट येते। थोडंसं त्यातलं मॉइश्चर कमी झालं की त्यात साखर घालून घ्यायची। तर मी इथं अंदाजे 2 कप साखर घातली आहे, म्हणजे अर्धा किलो इतकी साखर घातली आहे। तुम्हाला हवी असल्यास तुम्ही थोडीफार कमी जास्त करू शकता, पण मी इथं यात दूध आणि मिल्क पावडर यूज करणार आहे, म्हणून मी थोडीशी साखर जास्त घातली आहे। तर साखर घातल्यामुळे गाजर हलवा थोडा जास्त टिकतो, त्याच्यामुळे मी इथं थोडीशी जास्त साखर घातली आहे। आणि ही गाजरसुद्धा खूप फिक्के होते, त्याच्यामुळे मी इथं अर्धा किलो साखर घालून घेतली आहे। तर तुम्हाला आवडेल तुम्ही तितकी घालून घ्यायची। कुणी अर्धी घालतं गाजर घेतले त्याच्यात, तर कुणी बरोबरीने घालतं। तर मी इथं 2 कप घातली आहे, म्हणजे अर्धा किलो साखर घातली आहे। तर आता मी इथं अर्धा लिटर दूध घेतलं आहे आणि छान असं ते आटवून घ्यायचं आहे। आता साखरसुद्धा छान अशी वितळली आहे। आता ही साखरमधलं पूर्णपणे पाणी आटून द्यायचं व्यवस्थित, आणि यात ते अर्धं दूध आटवलेलं दूध घालून घ्यायचं आहे। तर तुम्ही जर ह्या पद्धतीने हलवा केला ना, तर खरंच तुमचा हलवा खूप छान होईल। आता दूध घातल्यानंतर थोडा वेळ परत याला शिजवून घ्यायचा, 1-5 मिनटं। नंतर त्यात थोडीशी वेलची पूड घालायची आहे आणि 1 वाटी इतकी मिल्क पावडर यूज करायची। तर माझ्याकडे इथं खवा नव्हता, म्हणून मी 1 वाटी मिल्क पावडर यूज केली आहे। तर वजनी प्रमाण म्हटलं तर 100 ग्रॅम इतकी मिल्क पावडर असेल। तर मिल्क पावडरसुद्धा आपण घालून घेतली आहे। तर खूप जास्त जर तुम्ही खवा किंवा मिल्क पावडर यूज केली तर मग ते खूप दुधाचंच लागतं, गाजर हलव्याची टेस्ट काय राहत नाही। त्याच्यामुळे मी इथं 100 ग्रॅम इतकी मिल्क पावडर यूज केली आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि शिजवून घ्यायचं। तर तयार झाला आपला मस्त असा गाजर हलवा, जो 8-10 दिवस मस्त टिकतो। तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग।